टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप 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 स्वागत करते। आणि एका उकडलेल्या बटाट्यापासून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे, कुरकुरीत, टेस्टी आणि सोबतच हेल्थचा सुद्धा विचार करून हा नाश्ता बनवलेला आहे। खूपच छान लागतो, झटपट बनतो आणि नेहमी आपण उपमा म्हणा किंवा पोहे म्हणा या नाश्त्यातून बाहेर पडायचं असेल आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल आणि तेही चवीला उत्तम, तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला हा नाश्ता जरूर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत अगदी पटकन होईल। फक्त आपल्याला उकडलेला बटाटा जर आपल्याकडे असेल तर अगदी पटकन होईल, काही वेळ लागणार नाही। तर माझ्याकडे आहे एक उकडलेला बटाटा आणि तो मी स्मॅश करून घेतला, त्यात थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आणि आता बाकीच्या सगळ्या वस्तू आपण यात ॲड करूया आणि हा नाश्ता आपण बनवण्याला सुरुवात केलेली आहे। तर इथे हिरवा पातीचा कांदा बारीक चिरलेला तो घातलेला आहे मी, आणि यावेळेस तसंही हिरवा पातीचा कांदा छान उपलब्ध असतो, तर त्याचा आपण फायदा घेणार आहोत। आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पातीचा कांदा खाणे हा उत्तमच। आणि आता साधा कांदा जो आपण रोज वापरतो तो बारीक चिरून घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा एक छान टेस्ट या नाश्त्याला येते। आणि आरोग्याचा विचार करता आपण या मोड आलेले जे पण आपल्याकडे धान्य असेल ते आपण टाकू शकतो। मूग टाका तुम्ही किंवा मठ टाका, मी इथे मठ घातलेले आहे। हिरवे वाटाणे सुद्धा या सीझनमध्ये उपलब्ध असतात, ते सुद्धा तुम्ही घालू शकता। आणि थोडं मी चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे आहेत। खूप जास्त तिखट असतील तर कमी घाला आणि तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। आणि चवीनुसार आपण यात मीठ घालतो आहे। आता हे जे मिश्रण आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण यात घालणार आहोत तो म्हणजे थोडासा चाट मसाला तुम्ही घालू शकता, किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। तर चाट मसाला आणि आमचूर पावडर दोन्ही घातलं तरी चालेल। तर मी इथे थोडीशी आमचूर पावडर टाकते आहे, त्यामुळे टेस्ट छान होईल याची, थोडीशी आंबट थोडीशी तिखट अशी चव याची होईल। आणि आता छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे अगदी छोटे छोटे गोळे करणार आहोत, कारण आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी फार मोठे गोळ्यांची आवश्यकता नाही आहे, अगदी छोट्या छोट्या गोळ्यांचे। आणि 5 ते 6 7 ते 8 गोळे याच्यात आरामशीर होतात आणि याला 2 ते 3 जणांचा नाश्ता हा आरामशीर बनतो आपला। तर अगदी एका बटाट्यापासून बनलेला हा नाश्ता पण खूप टेस्टी आणि खूप छान आणि वेगळा सुद्धा असा हा बनतो। तर अशा प्रकारे आपण सगळे गोळे जे आहेत छोटे छोटे ते बनवून घेणार आहोत। आणि आता आपण समोरची प्रोसेस या नाश्त्याची जी आहे ती करूया। तर इथे सुरुवातीला मी घेतलेलं आहे ते म्हणजे 1 वाटी मी इन्स्टंट इडली पीठ घेतलेलं आहे, ते आपण भिजवून घेणार आहोत। आणि जे इन्स्टंट पीठ असतं त्यात ऑलरेडी सोडा आणि सायट्रिक ॲसिड असतं, त्यामुळे हे छान पीठ फुलतं। तुम्ही इन्स्टंट जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही भिजवून केलेलं जे मिश्रण असतं ते सुद्धा याला चालतं, काहीही हरकत नाही। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया, कारण हे फर्मेंटेशन होतं याचं आणि हे फुलून येतं आणि छान कुरकुरीत असा याचा नाश्ता होतो। पण कुरकुरीत होण्यासाठी यात काहीतरी टाकावं लागतं, ते म्हणजे रवा। तर इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी इडलीचं पीठ घेतलं होतं आणि त्यात पाववाटी रवा ॲड करते आहे मी। आणि रवा आपण छान मिक्स करून घेऊया। आणि रवा घातला आहे म्हणून थोडंसं आपण यात मीठ घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत। दिसायला रंग अतिशय छान दिसतोय, व्हाईट आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन मस्त दिसतंय। आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि यात आणखीन काही गोष्टी आपण टाकणार आहोत, तर त्यासुद्धा तुम्हाला सांगते। थोडंसं आपल्याला याचा जर स्वाद थोडा तिखट पाहिजे असेल वरच्या आवरणाचा, तर आपण त्यात थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहोत, आणखीन सुंदर कॉम्बिनेशन दिसत आहे। आणि त्यानंतर यात आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे अगदी थोडेसे तीळसुद्धा, तर त्यामुळे सुद्धा एक छान टेस्ट येते। तर थोडेसे तीळसुद्धा आपण घालून घेतो। आणि आता हे मिश्रण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण फायनली आपले जे हा नाश्ता आहे तो आपण तयार करणार आहोत। खूप छान असा टेस्टी नाश्ता तयार होतो। तर इथे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि अप्पे पात्रात आपण तेल घालून घेऊया। थोडं गरम झाल्यानंतर यात आपण
सुरुवातीला जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते थोडंसं घालणार आहोत, अगदी थोडंसं घालायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे, कारण आपण यात आपले जे बटाट्याचे जे गोळे तयार करून ठेवलेले आहेत आपण ते यात आपण मधोमध ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मधोमध ठेवल्यानंतर पुन्हा आपलं जे मिश्रण आहे तयार केलेलं बॅटर ते आपण पुन्हा टाकणार आहोत आणि पुन्हा बटाटाचा जो आपला गोळा आहे तयार केलेला तो आपण टाकणार आणि पुन्हा त्याच्यावर बॅटर असं करून आपल्याला याला पॅक करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक जो नाश्त्याचा प्रकार आहे आपला, याला एक अप्पे म्हणू शकता तुम्ही, इडली प्लस अप्पे असं कॉम्बिनेशन. आणि आता हे सगळे असे तयार झाल्यावर छान होऊ द्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित आणि त्यानंतर आपण याला वळवणार सुद्धा आहोत. तर सगळे अप्पे जे आहेत ते आपले टाकून झालेले आहेत. अगदी झटपट तयार होतो, कुरकुरीत लागतो हा नाश्ता आणि वेगळ्या प्रकार आणि वेगळं काहीतरी आपल्याला मुलांना खायला देता येतं आणि तो नाश्त्यापासून आपल्याला थोडं वेगळं ट्राय करता येतं. तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा असे अप्पे. तर आता मी झाकण ठेवलं होतं आणि आता हे थोडे झालेले आहेत. तर आपण सुरीच्या साहाय्याने म्हणा किंवा आपला जो चम्मच असतो त्याच्या साहाय्याने आपण याला पलटवून घेऊया आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आणि पलटतात सुद्धा पटकन आणि छान दिसतात. तर अशा प्रकारे हे सगळे पलटवून झाले की आपलं एका बाजूनी झाले की दुसऱ्या बाजूनी थोड्या वेळ होऊ द्यायचे आणि आपला नाश्ता जो आहे अशा प्रकारे एकदम रेडी होणार आहे. तर सगळे अप्पे आपले पलटून झाले आहे. थोडं तेल आणखीन टाकूया छान कुरकुरीत होण्यासाठी आणि चवसुद्धा चांगलं लागण्यासाठी. तर अप्पे आपले दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत आणि आता आपण प्लेटिंग करतो याची. तर तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर हे खायचे आहेत आणि खूप छान लागतात चवीला. वरून कोटिंग छान कुरकुरीत बनतं आणि मस्त लागतं. तर नक्की नक्की हे अप्पे तुम्ही ट्राय करा, करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका, सांगायला विसरू नका कसा हा नाश्ता बनलाय तर. आणि चवीला तर खूपच छान लागतो आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो. तर नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र मग सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटेल छान छान व्हिडिओसह. आता मला रजा द्या.